सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर दऱ्यांमधून 7.5 किलोमीटर पायी चालत खान्देश मराठवाडा विदर्भ सीमांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी अनेक वर्षापासून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली असून कामाला आला वेग। सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर दऱ्यांमधून जाणाऱ्या लगन्या डोंगर मार्गावरील रस्त्याच्या कामाला आता वेग आलाय। या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 7.5 किलोमीटर पायी चालत पाहणी केली। रौडा, जामठी, गोद्री घाट, टिटवी, पळसखेडा, सावडत बारा मार्गे गिरडा घाट या मुख्य रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत डोंगराळ भागातून पायी प्रवास केलाय। आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे 20 फेब्रुवारी 2023 रोजी कामाला मान्यता मिळाली असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांच्याकडून देण्यात आली आहे। भूसंपादन आणि सीमांकन पूर्ण झाले असून सध्या वृक्षतोड व साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे। पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील 12 गावांचा दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे। नागरिकांना बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे। पाहणीचा समारोप पळसखेडा येथे झाला। यावेळी जामनेर वन परिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।